नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। काल लेट झालं म्हणून आज उठायला बी लेट झालं। वाजत 8:46 बघा कधी चालू केलं। कसं व्हायचं, काल उशीर झाला का तर ते आपल्याला नाही का मध्ये 5-6 वाजता लांब फेकलेलं, मग तिकडनं यायला उशीर लागला। त्यामुळे मी टाइम ठेवला एक 7च्या आत घरात नाही का, म्हणजे बरं पडतं, घरी बी टाइम द्यायला बरं पडतं नाही का। नाही तर काल मग मला ब्लॉग आपण 8ला एंड केला, पण त्यानंतर ना काय झालं तुम्हाला माहिती का, आपण गॅरेजला गेलो, ब्लॉग एंड केला कारण आपल्याला गाडीचं काम करायचं होतं, क्लचचं नाही का, ते मीटरचं किलोमीटरचं। तर त्यावर दोनदा एकदा वारी टाकली ती तुटली, परत वारी टाकली परत तुटल्या। मग त्याला आता स्प्रे मारून आपण 1-2 दिवस थांब म्हणले आपल्याला, बघू आता झालं तर, नाहीतर मग म्हणले मीटर चेंज करावं लागेल। मीटर चेंज करा मला 500-600 रुपये खर्च, मग त्याला फिटिंग धरून 1000 रुपये जाईल। त्यात मग त्याला केबल सगळं चेंज करायला लागेल। लाखलं पडे बाबा, सोपं थोडी आहे ड्रायव्हर बनणं। लोकांना वाटतं लई छापतोय मान्य, पण घालवतं बी तेवढं हे असं आहे। त्यामुळं सांगत असतो सेविंग करा, रोज 300 रुपये गल्ला बनवा, बाकी तुमची इच्छा। तर बघू 1-2 दिवस थांबूया, नाही तर मग सर्व्हिसिंगलाच करूया। सर्व्हिसिंग आहे 15-20 दिवसांनी, तवा करून टाकू। कितीची ऑर्डर पडली, वा रे वा। तर मित्रांनो, पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली। पहिली ऑर्डर रॅपिडोची पडलेली 65नं। आत्ता बराच वेळ झाला थांबलो, ऑर्डर पडणार 9:32 झालं। पडतेच ऑर्डर, पण ते 40 वाले पेकअप लांब आणि आलोय बघा कुठं, हायवेला। लोकेशन बघून कळत असेल। आता मग इथनं मला भूमकर चौकात जायला लागेल, तिकडनं मला पडतील असं वाटतंय। एक बघू 5 मिनिट अजून थांबतो, पडले तर ठीक, नाहीतर तिकडे जाऊन मग पडेल। कधी असं कानाकोपऱ्यात पडतं ऑर्डर, मग असं होतं। आणि पहिली ऑर्डर उचलावी आता काय, आणि काल बी असं झालं, पहिली ऑर्डर असंच झालं, उचलली रिटर्नला रिकामा यायला लागलो, बघून ऑर्डर उचलला। काय गडबड, हात असा बसलाय ना माझा, लगेच क्लिक करतो सवय पाहिजे। तर मित्रांनो, वाजल्यात 11 आणि झालेत 400 रुपये। आपण आता आहोत बिझनेस प्लाझा कोरेगाव पार्कच्या इकडे। आता इथनं बघू रिटर्न पडते का नाही। रिटर्न नाही म्हणता येणार, आपण एवढा बी लांब नाही गेलो, इथंच आहे। मला इथं आलेलं आपण, एवढं काय नाही लांब। रिटर्न कुठनं म्हणता येईल, फार निगडी किंवा निगडीच्या पुढं त्याला रिटर्न म्हणता येईल। इथलं येतं काय रिटर्न। आता इथनं मला हे बघायची, इथनं ऑर्डर पुढं पडायला, कारण इथनं मग मला युटर्न घेऊन मग कोरेगाव पार्क नंबर 5ला जायला लागेल, नाही तर मग IT इंडस्ट्री। बघू काय होते काय नाही, चला। तर मित्रांनो, वाजल्यात 12:18 आणि म्युझिक ऐकायला ते का कुठं तरी लग्नच चालू आहे। मला असं वाटतं चला जेवायला, दुपार बी झाली तशी जेवणाची वेळ, पण ते आहे पलीकडे आणि मला फिरून जायला लागेल, ते आपल्याला परवडणार नाही। आता बँड बाजा वाजते, मग नंतर ना शुभमंगलला सावधान अर्धा 1 तास आहे, मग जेवण आहे, कोणाच्या बी लग्नात कसं काय जाणार, आपल्याला काय आहे का नाही राव। आपल्याला इथनं आता जायला लागेल गेटच्या बाहेर एका सोसायटीच्या आतमध्ये, आणि टोटल आपले झाले 500 रुपये। आता गेटमधनं बाहेर जायचं, तिथे कुठंतरी हॉटेल बघायचं, मग खायचं। 70 रुपये गेले तरी पडून, मग लोकांचे कपडे नाही काय नाही, बस कशाला इज्जत घालवायची कामं। एखादा पाहुणं बिवणं गावलं तर मला काय राव, 70 जेवायला आलं बरं का, नाही तर माणसानं मंगल करायला केलं आहे। तर आपलं रोजचं राईस प्लेट, चपाती भाजी, कुठली भाजी, अख्खा मसूर वाटतं। हॉटेल मंगल कार्यालय नाही। जेवण झालंय, हेच ते हॉटेल आणि हेच ती आपली रिक्षा। चला भाडं मारायला सुरुवात करा आता, जेवण झालेलं आहे। आय होप लवकरात लवकर मोठ्यातली मोठी ऑर्डर पडावं। एवढी बी मोठी नाही की नाही का रिटर्न नाही पडावं, असं नाही पडावं। खूप चांगलं जेवण भेटलंय, मस्त आहे। मला नाही माहिती कुठलं एरिया आहे, पाषाणमध्ये वाटतं, बघून घ्या नाव। आणि ऑपोजिटला काय ते बघून घ्या। जर रिक्षा ड्रायव्हर कोण असेल, यांनी जेवायचं असेल तर त्यांनी इथे या, होममेड जेवण चांगलं आहे। तर आता बघू वाजल्यात किती, 12:50, 1 वाजायला लागेल आणि आपले झाले 500-600 काहीतरी।
असं काय हरकत नाही, बघू पुढं एंड ऑफ द डे बघायचं काय होते काय नाही. आज मला बघायचंच काय होते काय नाही. काल लय पळवलंय आज. मित्रांनो, आपण आत्ता एक कुठं डेक्कनला होतो अर्धा एक तासापूर्वी. एक ऑर्डर पडलेली उबरची, ड्रॉप करायच्या अगोदरच पडली, पण कस्टमरला थोडं पुढं जायचं होतं. म्हातारा वयस्कर होतं, आपण तुम्ही माहिती सोडत नाही, पण वयस्कर होतं आणि हॉस्पिटल होतं, त्यामुळे ठीक आहे सोडलं. पण तेवढ्यात कस्टमरने ऑर्डर कॅन्सल केली. म्हणजे 1 मिनटं एंट्री गेटवरनं आतमध्ये सोडून एक्झिट गेटला चाललेलं आणि कस्टमर एक्झिट गेटलाच होतं तरी बी थांबलं नाही. हे असं असतं, त्यामुळे आम्ही सोडत नाही तुम्हाला. मग तुमच्यामुळे आमचे कस्टमर जातात. आता म्हातारं होते त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही. ते झालं. तिथं मग 10 मिनटं बसायला लागलं. 10 मिनटांनी ऑर्डर पडली आपल्याला. आत्ता कुठं आहोत आपण? हडपसरमध्ये. तर आत्ता हडपसरला आहो, ग्रीन सिटी. हे बघू शकता इकडं. आता ग्रीन सिटीला आलो. 200ने ऑर्डर पडली उबरची. तर वाजल्यात 3:25, टोटल झाले 1000 रुपये. तर चांगली गोष्ट आहे 1000 रुपये. पण काल बी असं झालं, 3:30-4ला झाले 1000 रुपये. मग ह्यानंतरनं 700 करायचे, ते जरा अवघड दिसते. तर बघू कसं होतं काय नाही. साहजिक आहे, 100% द्यायचं आपलं. हरायचं नाही, पाठीमागं सरकायचं नाही. मराठी बाणा, ताटकाना मराठी बाणा, नडत राहायचं भाऊ. 100% द्यायचा. 700 होतात काय? 700 काय भाऊ? 3:30 वाजलेत ना, अर्ध्या तासाने बघू ऑफिस सुटायला लागतील. 700 काय? एक सिक्सर मारला की डायरेक्ट चिंचवडवरनं डायरेक्ट MT यायचं. इकडनं स्टेशनवरनं डायरेक्ट कात्रज. झालं 700 काय तेव्हा. आता एवढं करायचं ठीक आहे, पण आत्ता जर पडली चिंचवड किंवा कुठेही लांब तर जाईल, पण एक अर्ध्या तासाने किंवा 4पर्यंत पिन जाईन. 4ला 5 आवड दिसते, पण ठीक आहे. 5, 4, 4:30 किंवा 5ला 5 फायनल. 5च्या आत मी लांब जाऊ शकतो, पण 5 नंतर नाही, कारण 5 नंतर 2 तासाच्या आत मला सगळं उरकून घरी जायचं असतं. त्यामुळं बघू काय होते काय नाही. 4, 2, 5, 5, 6, 7, 3 तास, 3.5 तास राहिले आपल्याकडे. 3.5 तासात 700 रुपये होतील का? हा खूप मोठा प्रश्न आहे. बघू काय होते काय नाही. आय होप हो. बाकी देवाच्या आपल्याला काय, चला जी पडेल ती उचलायची. 700 लवकरात लवकर. मित्रांनो, आत्ता एक लेस इन डेंजर झालं आहे. कस्टमर चालूच आहे, दाखवणार नाही उगाच परत म्हणतात माझा कसाला व्हिडिओ घेतला मला न विचारता. तिथं लेडीज म्हणलं नको. तर सीन असं झालं की त्यांनी जे ॲड्रेस टाकलेलं ते रोज ते तसंच होतं आमच्या संगत, की ते 2.5 किलोमीटर लांब होतं. आणि हे जे मागं मठ दिसते स्वामी समर्थांचं, त्यांनी स्वामी समर्थांचं मठ टाकलेलं, जे की रॅपिडोला 2.5 किलोमीटर लांब दाखवत होतं. पण तिथं स्वामी समर्थांचं मंदिर नसून दत्त मंदिर होतं. ते म्हणलं इथं नाही आहे माझं लोकेशन. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही सांगा मी नेतो. फिरून आणलं. 2.5-3 किलोमीटर वाढले. ते म्हणले ह्याचे पैसे मी कसे देणार? आता ते साहजिक आहे, तुम्हाला एकतर माहीत नाही. जर माहिती असेल तर पहिलं सांगायचं. मी म्हणले लोकेशन बरोबर हो करेक्ट आहे म्हणले. पहिलं घेतलेलं त्यांच्या बिल्डिंगमधनं डाव्या साईडने, तिकडनं लांब पडत होतं त्यांचं म्हणणं होतं. म्हणलं तुम्ही सांगा कुठनं येऊ? राईटने गेलं. त्यांनी सांगितलं मला हडपसरपर्यंत. हडपसरपासून पुढं मग म्हणले स्ट्रेट तर स्ट्रेट. आणि तिथनं मग पडत म्हणले लोकेशनला गेलो. नाही इथं नाही आहे, इथं नाही. मंदिर म्हणते ना बघा, दत्त मंदिर आहे, हे स्वामींचं मंदिर कुठे आहे? म्हटलं मला माहिती नाही, मला स्वामींचं मंदिर नाही, तुम्ही कुठे मला हे सांगा. मी तर लोकेशनची हिशोबाने येणार ना, मी ड्रायव्हर आहे, माझ्या थोडी. नंतर ना परत पैसे देताना म्हणले नाही असं तसं तुम्ही पैसे उगाच वाढवून घेता, रॅपिडो मला वापरायचंच नाही. म्हटलं तुमची इच्छा, वापरायचं का नाही. म्हणले पैसे वाढलेच कसे माझे? आता म्हणलं आपण फिरून आणले, म्हटलं साहजिक आहे पैसे वाढणार आहे. म्हणले कधी कमी दाखवत, आणि इथल्या इथं कशाला एवढे लागतात नंतर. 165 झाले ते. पहिले 137 काहीतरी दाखवते त्यांना, 25-30 का काहीतरी वाढले, 30-40 रुपये. 147, 50, 60, हां 30-35 रुपये वाढले काहीतरी, वॉट एव्हर WXYZ. तर ते म्हणले एवढं कसे काय वाढले? तर वाढले त्यात मी काय करणार म्हणतं. जे तुम्ही सांगितले त्या हिशोबाने घेतलेत. आणि त्यात परत ते ॲक्च्युली बघायला गेलं तर कस्टमरची चुकी नव्हती आहे टेक्निकली, बरं का. त्यांनी गुगलला जे दाखवलं, त्यांना जिथे जायचं होतं त्यांनी तो ॲड्रेस टाकला, पण तो गुगलला तो ॲड्रेस तिकडं रजिस्टर आहे 2.5-3 किलोमीटर नंतरनं. तर टेक्निकली इश्यू गुगलचा आहे, त्यामुळं कस्टमरला 30-35 रुपये जास्त गेले. पण मी तर ड्रायव्हर आहे भाऊ, मला CNG गेलं, मी मेहनत केली, मी तर घेणार ना. मी म्हटलं मॅडम तुम्ही बिंदास रॅपिडो कंप्लीट करा, हे सांगा असं असा विषय, तुमची रिफंड असं तर रिफंड भेटत. त्यात मी तर काय करू शकत नाही का, माझी तर मला पेमेंट द्यायला लागेल ना.
त्यांनी दिले. बऱ्याच वेळ आर्ग्युमेंट केल्यानंतर एक 10-15 मिनटं मी त्यांना मग टेक्निकली समजून सांगितलं. 3-4 उदाहरणं दिली. म्हटलं समोर एक सोसायटी ती 5-6 लेन तिकडे गेली समजा काही वर्षांनी, दुसऱ्या बिल्डरने घेतली, मग ते तिकडे जाईल पण रजिस्टर झालं नाही किंवा गुगल अपडेट झालं नाही तर ते परत फिरून यायला लागेल. मग 2-3 किलोमीटर वाढणार. मग त्या चुकी त्यांची की ज्यांनी तिकडं रजिस्टर केले की स्वामी समर्थांचं मंदिर तिकडे आणि हिकतं नाही असं रजिस्टर केले गुगलला. ते कोण करतं ते मला माहीत नाही. जे बी करतात त्यांनी मग जिथं आहे तिथं करा आणि तिथं दत्त मंदिर आहे ते दत्त मंदिर करा, म्हणजे जेणेकरून जे लोक येतात ते स्वामी भक्त त्यांना अडचण होऊ नये एवढं म्हणणे, बाकी काय नाही. कारण आमच्या ड्रायव्हरचं कसं विषय आमच्याबरोबर रोज असे अडचणी निर्माण होत राहतो. आम्ही बरंच लांबून स्वामींचे भक्त येतात तर त्यांना बी अडचण निर्माण होऊ नये ते बरोबर जागेवर राहतात. किती जण फसले असं सांगा बरं तिकडं जाऊन. मग ते चला तिकडं गेले, देव हा इथं बरं देवाचे पाया पडल्या, पण तिकडून इकडं येण्यासाठी ह्याला त्याला विचारत यावं लागतं असं विषय की असं नाही की ह्याच्यासाठी काहीतरी नाव आहे. नियर बाय मी त्यांना सांगितलं की इथं मागं कॅफे काहीतरी आहे, त्या कॅफेचं नाव टाकत नेक्स्ट टाईम जर आलात तर मी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही हे कॅफेचं नाव टाका आणि इथं येऊन दर्शनाला येऊ शकता. मग नंतर तरी म्हणले एवढे का, मग त्यांना सांगितलं टेक्निकली मॅडम ऑफिस टायमिंगनुसार रेट खालीवर होत राहतात, कधी 17 कधी 20 तर कधी 25. पावसाळ्यात कधी मित्रांनो 25-30 रुपये पर किलोमीटर असतो विषय बघा. त्यांचं बी बरोबर आहे, कंपनीचं रेट खालीवर होत राहतात. बघायला गेलं तर एकसारखे ठेवलं पाहिजे 20 किंवा 25 हे ठीक आहे. 20 ओके, पावसाळ्यात समजू शकतो 25ने, पण तरी बी ऑफिस टायमिंगला कधी होतं असं. काल मला 17 नाही का परवा 17 रुपये पर किलोमीटर तर उबेरने कधीच्या काळात ऑफिस टायमिंग होता संध्याकाळचा किंवा तिथं हे असेल सर्च पे. आणि नंतर ना मग ती ऑर्डर ड्रॉप केल्यानंतर लगेच मला 14 नाही. सर्च बी कुठं वाढवत नाही ते दिसत बी नाही, फक्त ते कॅबवाल्यांना दिसतं. असो असे सगळे गोंधळ होतात आयुष्यात आमच्या ड्रायव्हर लोकांच्या. तर बघू आता 165 रुपयाची ऑर्डर पडली, 25 रुपये काहीतरी असतील पहिले माझे. 1200 रुपये टोटल झाल्यात. अजून आपल्याला 500 रुपये करायचे आहेत आणि वाजल्यात 5:24, 5:30 वाजत आल्यात. 5:30 नंतर 500 रुपये होतील का नाही तर बघूया काय होते काय नाही. तर मित्रांनो आपण आता जस्ट कॅल्क्युलेटर मारलं 371 768 असं काहीतरी. ओलावर रॅपिडोवर 371 आलं आणि रॅपिडोवर 748 असं काहीतरी झालं. तर टोटल 1100 रुपये 1120 काहीतरी झालं, म्हणजे 1100 दूर. आपण आपल्याला याचा अर्थ अजून 600 रुपये करायचे आहेत, जे की खूपच टफ दिसते. आज 5:30 वाजलेत, आज अवघडच दिसते. बघू आता काय होते काय नाही. थांबलो इथं एक सोसायटी आहे, आय होप पडावं. 5 मिनटं थांबणार नाही तर घराकडे निघणार आहे. पडलं तर पडलं नाही तर नाही, काय फरक पडतं. कोण आपल्याला हिशोब विचार येणार आहे नाही. मेंटेनन्स आज 300 रुपये नाही गल्ल्यात टाकायचे, काय फरक पडते. एक दिवस नाही टाकायचं तर काय करणार, नाही पडतं आपल्याला काय, आपण काय करू येणार. आपला फुल प्रयत्न होता सगळे ऑर्डर उचलवतो, फक्त लांबचे पिकअपचे नाही उचलले. कारण जे छोटे होते ते मोठेवाले असते ते उचलले असते, तर 1-2 ऑर्डर मिस झाले. त्यामुळं गंडलो आणि 8 वाजता आलो. म्हणून थोडंफार गंडले. 8 का 9 वाजता आलो ना, हां 9 वाजता आलो वाटतं. त्यामुळे थोडं गंडलं विषय. हे काय हरकत नाही, एका दिवस गंडतं एका दिवस चालतंय. कधी तुम्हाला माहिती आहे आपण 2.5 कमावले ते इकडं आज कवर झाले, त्यामुळे लॉसमध्ये नाही आहे. मी काय म्हणतो एंड ऑफ द डे किंवा एंड ऑफ द मंथ 30 आकडा निघतो हे बघायचे. सगळं जाऊन सेविंग बी 300 रुपये रोज सेविंग करून 30,000 होत होतं हे बघायचे. तर आपल्या दर संडेला सुट्टी असते, म्हणजे 25 जर आपण कधी असं 2,500 रुपये होतात, तर 25 किंवा 30 करा. तर आपण 30 धरू. चला 30 नाही झाले की 25. एवढं काय आपलं काय होतंय आता, काय करणार. आज खरंच लय गंडला काय स्वतःला. आत्ता मी मोटिवेट करत होतो आणि मग 2 मिनटात म्हटलं मग परत मोटिवेट करायला लागले. एंड ऑफ द डे एंड ऑफ द मंथ जीवन आहे असं तरी खाली होत राहतं ऑर्डर. एवढं काय. आता आहोत आपण हडपसरमध्ये. तर आता आपल्याला इथनं हे बघायचं की रिटर्नला ऑर्डर पडते की नाही. तर एक 5-10 मिनटं थांबणार इथे. एक खूप मोठं हे सोसायटी आहेत आतमध्ये 20-30 हे विंग्स आहेत. एवढी मोठी सोसायटी आहे, मला नाव नाही माहिती. इकडं बाग बघून सांगा मला कुठली सोसायटी, नाव कमेंट करून सांगा. तर आता इथनं जरी घराकडे पडली तर 200-300ची ऑर्डर पडेल. 200ची देऊ तरी 400 रुपये कमी पडतात. 400 म्हटले तरी आपण घरापासले छोटे ऑर्डर मारून 200 कवर केले तरी 9 वाजतील. मग तरी अजून 200 कमीच पडतं ते. ठीक आहे काय हरकत नाही. आज 100 टाकू गल्ल्यात एखाद दिवस ठीक आहे काय हरकत आहे. त्या दिवशी 2.5 केलं त्यातले
200कडे टाकू असं करू. आता काहीतरी करायला लागतं. बघू आता काय करतो काय नाही. मी नक्की 200च कमी करतोय का 400 कमी करतोय मलाही माहीत नाही. पुढं काय होणार काय नाही ते बघायला खूप इंटरेस्टिंग आहे. मलाही माहीत नाही काय. मी मला 100% देणार आहे. वाजलं 5:30 6 7 अजून 1.5 तास आहे माझ्याकडे. 1.5 तासात किती होतं किती नाही बघायचं मला. तर एक 5 मिनटं थांबणार आहे. तर 5 मिनिटांनी कल्टी मारणार आहे. 5:40ला इथं निघणार आहे घराकडं. जी ऑर्डर पर्यंत उचलायची 200 पुढं 300 पुढं उचलायची. तिथनं रिटर्न पडेल का नाही हे देणं घेणं नाही आपल्याला. कारण आपल्याला टार्गेट कंप्लीट करायचं. आपलं मेन फोकस काय टार्गेट 1700 ते बघायचं आपल्याला. भले कुठे पडो. आता मुद्दा हा आहे की आपल्याला पडेल का नाही. आता इथनं पडणं जर अवघड दिसतंय कारण आता सगळे घरी चालले. आता इथं सोसायटी जरी असलं तरी सगळे घरी आलेत. आता इथनं मला मगरपट्टा पडली पाहिजे. IT इंडस्ट्री टावर 9312 इकडंही पडलं तरी मगरपट्ट्यात एकदा शिरलो की तिकडं गेलं बादशाचे. आता आहेत 6-7 वाजेपर्यंत असतात भेटतात कस्टमर किंवा मग गाडी तळाला भेटत. आय होप कुठनं पडावी नाही तर मीच जाईन डायरेक्ट 5-10 मिनिटांनी गाडी तळाला भेटलं की मगरपट्ट्याला जाईल. मगरपट्ट्यावरनं कुठनं ऑर्डर उचलूनच 200-300 वाली. आय होप देवा मोठी ऑर्डर पडाल. बघू काय होतं. तर मित्रांनो लाईटीत येऊ द्या अगोदर. हां तर मित्रांनो वाजले 6:39. आपल्याला हडपसरवरनं स्टेशनला ऑर्डर पडलेली 144 जे खूपच कमी आहे. आणि ऑनलाईन पडलेली म्हणजे कस्टमरने उबेरला पे केलं ते आपल्याला उद्या भेटेल असं काय हरकत नाही. पडली ते महत्त्वाचं आहे. आत्ता स्टेशनवरनं पुन्हा MT चाललो आहे स्वारगेटकडे. तिकडनं काय भेटलं बघू. तर बघायला गेलं तर आपल्याला अजून 430 रुपये 430 जाऊ दे तेव्हा यायचं तिथलं 400 रुपये अजून करायचे. तर 6:40 नंतर 400 रुपये होईल का. इझिली होईल काय हरकत नाही पण टाईम दिला पाहिजे. ॲक्च्युली 400 रुपये काय मोठी गोष्ट आहे. आत्ता मला 230ची ऑर्डर पडली. पण जसं की मी तुम्हाला म्हटलं रिस्क नाही घेत कारण काल परवा तुम्हाला माहिती आहे रिटर्न यायला लागलं. रिटर्न येणं परवडत नाही राव. रिटर्न बी असेल तर मग मजा आहे पण नाही. आणि त्यात 17 असून 14 जातं मग नाही ना दादा परवडत नाही ना. आणि त्यात घरी बी टाईम दिला पाहिजे नाही. सर काम करून कुठं इन्कम टॅक्सची रेट पडून देता. कुठं एवढा पैसा घेऊन कुठं काय करणार या. एकतर सकाळी त्याला आपली चुकी सकाळी लवकर आला पाहिजे होतं. पण ते काल गाडीचं काम निघाल्यामुळे आज हवा मारायचं तर राहिलंच की. तर मित्रांनो मगाशी टेक घेताना कडे झालं कारण ऑर्डर पडली स्वारगेटला पण आलेलो आहोत. स्वारगेटच्या पुढे आलेलो आहोत आपल्या एरियात. आता आपण इथनं जाणार आहोत घरी. बघायला गेलं तर 350 रुपये टार्गेटला कमी पडतात ते. पण ठीक आहे काय हरकत नाही. कधी होतं खालीवर होतात. तशी वाजल्यात बघा किती 7 वाजल्यात 4 मिनिटं झाली. 2 तास काम केलं 350 कशी होतं. आता मला 194ची ऑर्डर पडलेली फुरसुंगीवरनं चाललो ना आपण आत्ता इंडून फिरून परत तिकडंच टाकलं. असं आहे ऑर्डर आहेत. ऑर्डर 10 वाजेपर्यंत असतात पण खरं कोणी मेहनत जाऊ आपल्याला. मी तुम्हाला पहिलं सांगितलं टायमिंगचं बंधन आहे आपल्याला त्यामुळं ठीक आहे काय हरकत नाही. आणि सकाळी बघू आता कधी उठल तेव्हा येईल. सकाळी बघू 6ला उठण उद्या लवकर उठल. तर आता घरी जाऊन एडिटिंग करून थंबनेल बनवत बसायचं. जेवून झोपायचं. वेळेवर जेवणं महत्त्वाचं आहे त्यामुळे मी टायमिंगचं बंधन ठेवलं. कारण मग काल कसं 10 वाजलेले उशीर होऊ नये म्हणून. उशीर झाला आणि कधी 7ला जेवते कधी 10ला जेवते. तब्येतीकडे लक्ष नाही. नुसतं पैसा महत्त्वाचं नाही मित्रांनो. पैसा उद्याही कमवायचा परवाही कमवायचा पण तब्येतीकडं बी तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मी टायमिंगचं बंधन ठेवलं आहे. तुम्ही बी टायमिंगचं बंधन ठेवा. सकाळी 5ला उठा किंवा 6ला उठा. संध्याकाळी तुमचं काही टायमिंग ठेवा 8 किंवा 9. पण जेवणाचं बी टायमिंग ठेवा रात्री 9 किंवा 8 काय असेल तुमचं ते. माझं 7 किंवा 8चं जेवणाचं टायमिंग आहे. 7ला घरी जायचं म्हणजे जायचं. 8ला जेवायचं 9च्या जेवून झोपिंग घरी. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. ज्याला समजले बाकी आपल्याला काय करायचं. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.